नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण प्रकरण 4 सांकेतिक भाषा या प्रकरणातील अक्षराऐवजी चिन्ह वापरणे हा टॉपिक बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. पहिला क्वेश्चन बघा. एका सांकेतिक भाषेत मगर हा शब्द अशा प्रकारे लिहितात, तर त्या लिपीत गरम हा शब्द कसा लिहिला जाईल. इथे बघा, मगर मला इथे ट्रायंगल यूज केलाय, नंतर गला स्क्वेअर, नंतर हे इथे सर्कलला र यूज केलाय. मग इथे ग साठी बघा इथे स्क्वेअर आहे ग, नंतर र साठी सर्कल आणि म साठी इथे हा ट्रायंगल. मग इथे बघा आपला हा दुसरा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे याची मांडणी इथे केलेली आहे. अशा प्रकारे अक्षराऐवजी चिन्ह वापरणे यावर आधारित क्वेश्चन येणार. आता आपण 2 ते 4 या प्रश्नासाठी हे एक टेबल दिलंय, त्यावर आधारित काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करूया. हे टेबल आपल्याला दिलंय, त्यामध्ये ही मांडणी उलट सुलट आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या अक्षराला कोणतं चिन्ह येणार हे पाहायचं आहे. आपण बघूया. इथे बघा, हा र आणि हा र कॉमन आहे, त्याच्यामुळे इथे बघा हे चिन्ह आणि हे चिन्ह कॉमन आहे. मग र साठी हे चिन्ह येणार. त्यानंतर इथे बघा ग आणि इथे ग, मग इथे हे दोन कॉमन असल्यामुळे इथे बघा हा एक सर्कल आणि हा एक असल्यामुळे इथे ग ला साठी सर्कल येणार हा. त्यानंतर उरला ड साठी इथे मग हा त्रिकोण. त्यानंतर मग इथे बघा इथे ज आहे आणि इथे पण ज आहे. इथे हे ट्रायंगल एकसारखे असल्यामुळे ज साठी ट्रायंगल येणार. आणि न साठी मग हे चिन्ह आणि तो साठी मग बॉक्स आणि ड साठी हा पूर्ण रंगवलेला ट्रायंगल. हे बघा इथेच पहिले डबल लिहिलं मी. अशा प्रकारे प्रत्येक चिन्हाला हे बघा प्रत्येक अक्षराला हे चिन्ह दिलेलं आहे. आता आपण एक एक करून क्वेश्चन सॉल्व्ह करूया. इथे बघा वतन या शब्दासाठी कोणतं चिन्ह येणार हे आपल्याला काढायचं आहे. इथे बघा व आपल्याला इथे दिलेला नाही, त्याच्यामुळे आपण ही पुढची 2 अक्षरं पाहू. त साठी इथे हा स्क्वेअर आहे आणि न साठी स्टार. तुम्ही इथे बघा यांची ही मांडणी उलट सुलट असू शकते, त्याच्यामुळे आपल्याला हे 2 ज्यामध्ये असतील तो आपला पर्याय येणार. इथे बघा हा स्क्वेअर आहे पण हा स्टार नाही. इथे स्क्वेअर आणि स्टार दोन्ही आहेत. मग व साठी आपल्याला हे चिन्ह येणार आणि आपला हा दुसरा पर्याय इथे बरोबर आहे, कारण इथे बघा स्क्वेअर आहे पण स्टार नाही, इथे स्टार आहे पण स्क्वेअर नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये दोन्ही चिन्हे आहेत,
त्याच्यामुळे दुसरा पर्याय आपला येणार वतन हा शब्द अशा प्रकारे लिहिला जाणार. तिसरा क्वेश्चन, चांदी या शब्दाचा समानार्थी शब्दासाठी खालीलपैकी कोणता चिन्हगट आहे? चांदी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रजत. चांदी समानार्थी शब्द रजत. मग इथे तुम्ही बघा आर साठी, ज साठी ट्रायंगल आणि त साठी इथे हा स्क्वेअर दिलेला आहे. मग इथे तुम्ही बघा ट्रायंगल, स्क्वेअर आणि हे चिन्ह बघा, हे तिन्ही चिन्ह इथे आहेत. म्हणजे आपला हा पहिला पर्याय बरोबर आहे, ट्रायंगल, स्क्वेअर आणि अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. आता आपण चौथा क्वेश्चन इथे पाहू. यामध्ये या चिन्हांसाठी कोणता अक्षर येणार हे पाहायचे आहे. मग इथे तुम्ही बघा सर्कलसाठी ते ग आहे, त्यानंतर याच्यासाठी र आणि इथे बघा हा ट्रायंगल ज्यासाठी ज, म्हणजे आपला शब्द तयार होतोय गरज. हा बघा इथे तिसरा ऑप्शन गरज. अशा प्रकारे हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा. प्रॅक्टिससाठी म्हणून मी तुम्हाला अजून काही क्वेश्चन देते, ते तुम्ही सॉल्व करा. थँक्स फॉर वॉचिंग.